अजित पवारांच्या विमान अपघाताला 10 ते 12 दिवस उलटून गेलेले आहेत. मात्र अपघाताबाबत अजूनही कुठलीही ठोस माहिती समोर आलेली नाहीये. अशातच थोड्याच वेळात रोहित पवार पत्रकार परिषद घेऊन काही खुलासे करणार आहेत. सर्वच पक्षीय नेत्यांकडून अपघाताबाबत विविध शंका उपस्थित केल्या जात असताना होणाऱ्या रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. सीसीटीव्ही फुटेजसह अनेक गोष्टी समोर आणणार असल्याचं त्यांनी 4 दिवसांपूर्वी सांगितलं होतं आणि त्यामुळे पत्रकार परिषदेतून कुठली नवी माहिती समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी जाऊयात. आपल्या प्रतिनिधी सीमा आळे आपल्या सोबत आहेत. सीमा, आपण बघतोय अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या. अमोल मिटकरी यांनी शंका उपस्थित केली, बजरंग सोनावणे यांनी शंका उपस्थित केली, विरोधकांनी शंका उपस्थित केली आणि त्यासोबतच काही सत्ताधारी नेत्यांनी सुद्धा शंका उपस्थित केली आहे. यातच थोड्याच वेळामध्ये आता रोहित पवारांची पत्रकार परिषद होते. नक्कीच आपल्याला माहिती आहे की जेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झाला त्याच्या काही तासानंतरच सोशल मीडियावर असेल किंवा मग विरोधक असतील, त्याचसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी असतील, हे वारंवार प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित करत होते. अनेक त्यांनी शंका उपस्थित केलेल्या होत्या. अनेक प्रश्न अमोल मिटकरी असतील किंवा मग त्या पाहायला मिळत होते आतापर्यंत अनुत्तरित आहेत. अशी मागणी होत होती की अजित पवार जेव्हा विमानात बसले तेव्हापासून, म्हणजे जेव्हा ते एअरपोर्टवरती आले तेव्हापासून ते विमानात बसेपर्यंतचे खरं तर सीसीटीव्ही फुटेज हे प्रसारित केले गेले पाहिजे, असे एक मागणी जी आहे ती जोर धरू लागलेली होती. ही वक्तव्य किंवा या संदर्भात शंका किंवा विधान जे आहे ते केलं गेलं नव्हतं. पहिल्यांदाच रोहित पवार जे या अपघातावरती एक महत्वाची पत्रकार परिषद जे आहे ते घेत आहेत. आतापर्यंत रोहित पवार यांना अनेक प्रश्न अपघातासंदर्भात विचारले गेले, तेव्हा ते वारंवार माध्यमांना सांगत होतो की मी वेळ आल्यावरती बोलणार, या संदर्भात एक पत्रकार परिषद घेऊन खरं तर अनेक गोप्यस्फोट जे आहेत ते करणार आहेत आणि अनेक मोठ्या प्रमाणात जी माहिती आहे ती महाराष्ट्राला देणार आहे. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेकडे बघूया महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. जे प्रश्न आतापर्यंत सर्वसामान्यांपासून ते नेत्यांपर्यंत जे विचारले जात होते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळणार का? आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो वारंवार विचारला जात होता की विमानामध्ये 6 जण प्रवास करत होते, मग 5 जणांचा मृत्यू झाला, अशी आकडेवारी का बाहेर आली? हा एक सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला गेला होता. या संदर्भात रोहित पवार काय नक्की माहिती देतात. त्यामुळे रोहित पवार काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे. धन्यवाद सीमा, दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.